थोपटणारा पालकमंत्री नकोय, सत्तेचा मात चढलाय का? पालकमंत्री जयकुमार गोरेंना अडम मास्तरांचा टोला. गोरगरीब जनता आंतरराष्ट्रीय युद्धामुळे होरपळत आहे. 5,000 रिक्षा चालकांना घेऊन मोर्चा काढणार. एलपीजी तुटवड्याचा फटका. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगात एलपीजी गॅसचा भयंकर असा तुटवडा निर्माण झालाय. सोलापूर वासियांना देखील याचा फटका बसतोय. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा मागील 1 महिन्यापासून बंद आहेत. गॅसचा कोणताही तुटवडा नाही असं सांगत जिल्हा प्रशासन दिशाभूल करते. त्यामुळे आम्ही सोलापूर शहरातील 5,000 रिक्षा चालकांना सोबत घेऊन मोर्चा काढणार आहोत, अशी प्रतिक्रिया माजी आमदार व माकप नेते नरसय्या अडम यांनी दिली आहे. एकीकडे सोलापूरची गोरगरीब जनता होरपळतीये, तर दुसरीकडे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे दंडक ठोकटून इशारा देत आहेत. पिस्तूल मधून गोळ्या मारल्यासारखा इशारा करतात. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याचा निषेध आडम मास्तर यांनी केलाय. सत्तेची मात झाली आहे, दंड थोपटणारा पालकमंत्री नको आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मास्तर संघटना समितीच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये जे एलपीजीची टंचाई सुरू झाली त्यामुळे 16,000 रिक्षा सध्या बंद आहे. शहरातले 10 पंप बंद आहे. याबद्दल कृती समितीचे पुढारी तत्कालीन कलेक्टर यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी 30 मिनिटं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, पंपाच्या मालकांनाही बोलवून घेतलं, पण त्यातनं काही मार्ग निघाला नाही. म्हणून आम्ही 5 तारखेला महामेळावा घेतला. हजारो रिक्षावाले या ठिकाणी आले होते आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला पालकमंत्र्याला घेराव करायचं. तर आमचा मेळावा संपल्याबरोबर आम्हाला माहिती मिळाली पालकमंत्री येत आहेत, म्हणून आम्ही त्या पद्धतीने सकाळी 700-800 रिक्षा चालक डाक बंगल्यात जमलो. त्यांनी शिष्टमंडळाला पाचारण केलं, 20-20 मिनिटं ऐकून घेतलं. नवीन जिल्हाधिकारी होते, त्यांचे सगळे अधिकारी होते, शासनाचे अधिकारी होते आणि त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये 10 तारखेमध्ये 4 दिवसाच्या आत मी रिक्षावाल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं सूत्र दिलं. मग आम्ही तो घेराव रहित केला. 4 दिवस वाट बघूया असा आम्ही निर्णय घेतलो, परंतु काही झालेलं नाही आहे. आज आम्ही निर्णय घेतलेला आहे 16 तारखेच्या आत वाटाघाटी करून आम्हाला दररोज 40,000 एलपीजीचं गॅस नाही मिळालं. 16 तारखेला सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून 5,000 रिक्षावाले पूनम गेटवर चाल करतील आणि कलेक्टरला जाब विचारतील. जर कलेक्टर ऐकले नाही तर हे आमची जी मिरवणूक आहे, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरचं जे समारोपाची मिरवणूक आहे, ती मिरवणूक संपल्यावर आम्ही बसू, सोलापूर बंदचा निर्णय घोषित करू. त्या दिवशी आमदार, खासदार, नगरसेवक, अधिकारी, मंत्री हे रस्त्यावर फिरणार नाही अशा पद्धतीची नाकाबंदी रिक्षावाले करणार. 73 तुरुंगात गेलो तरी परवा नाही, आम्हाला रोजीरोटी मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी आमच्या कृती समितीची भूमिका आहे. दंड थोपटला असा काय तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे. चौकात बॅनर लावला पिस्तूल पद्धत. लोक तुम्हाला मत दिलं म्हणून काही बॅनर दंड थोपटण्याचे लावता. कोणाला दंड थोपतात? गरीब जनतेविरुद्ध, सामान्य कष्टकऱ्याविरुद्ध. ही अशी मात चढणं बरोबर नाही आहे. सत्तेची मात. राजीव गांधीला इतकं मोठं इतिहासामध्ये आजपर्यंत कोणाला मिळालं नाही.
त्यांची माती झाली, यांची माती व्हायला वेळ लागणार. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.